आता बातमी पुन्हा एकदा लोहगड मृत्यू संदर्भातली आहे। केतनशी लग्न करायचं नाही हे सियाने कोणालाही सांगितलेलं नव्हतं असं भाऊ साहिल गोयलने, सिया गोयलचा भाऊ आहे साहिल गोयलने पोलिसांना सांगितलंय। सियाने मला किंवा माझ्या कुटुंबियांना काहीही सांगितलेलं नव्हतं। सियाने सांगितलं असतं तर कुटुंबियांनी तिचं लग्न लावलं नसतं असंही साहिलने म्हटल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे या संदर्भात आता नवनवीन माहिती दिवसेंदिवस समोर येते। पोलीस तपासामध्ये धागेदोरे उलगडत जात आहेत आणि या संदर्भात आता सियाचा भाऊ साहिल याने पोलिसांना माहिती दिली। सूरज ओझा ताजे अपडेट्स देतील। सूरज, पोलीस चौकशीत कोणकोणते मुद्दे समोर आले आहेत आता? नक्की अश्विन, पोलिसांना हे समजण्याची गरज होती की नेमका सिया विचार काय करायची। सियाने तिच्या घरी कधी सांगितलं होतं का की तिला केतन अग्रवालशी लग्न नाही करायचं आहे, किंवा तिच्या लाईफमध्ये चेतन चौधरी नावाचा कुठला एक व्यक्ती आहे। या प्रश्नांचे उत्तर जाणण्यासाठी पोलिसांनी साहिल गोयल म्हणजे सियाच्या भावाला बोलावला होता चौकशीसाठी। सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत त्याची चौकशी सुरू आहे। मात्र त्या चौकशीमध्ये त्यांनी 2 पॉइंट असे महत्त्वाचे सांगितलेले आहे। पहिला पॉइंट सांगितलं की आमच्या घरी कोणालाही कधीही सियाने हे सांगितलं नाही की तिला केतन अग्रवालशी लग्न नाही करायचं होतं। दुसरा महत्त्वाचा म्हणजे साहिलने हेही सांगितलं, जर सियाने हा मुद्दा कुटुंबांच्या समोर ठेवला असता की तिला लग्न नाही करायचं आहे, तर जी फॅमिली आहे तिने सियाचा लग्न तोडून लावला असता, किंवा तिला कुठे लग्न करायचं आहे तिथे विचार केला असता। पण त्याचं असंच म्हणणं आहे की या प्रकारचा स्टेप घेणे परिवाराला सहन नाही आहे आणि विचार पण केला नव्हता। जी धन्यवाद सूरज या माहितीबद्दल।